चतुर आहे तो. गरुडा बरोबर युद्ध झालं, गरुड जिंकला युद्धामध्ये. मी तुझ्यावर प्रसन्न झालोय. महाविष्णू म्हणतात काय मागायचं माग. तो म्हणलं येडाय का, जिंकलं कोण? म्हणलं तू, आणि मला मागाय सांगतो. तिथेच फसवलं काय. तू माग, काय घ्यायचं मागायचं ते. मी जिंकलोय म्हणल्यावर हरलेल्यानी मागायचं असतं जिंकलेल्याकडं. म्हणलं ठीक आहे तसं कर, पण वचन दे, देशील ना नक्की. म्हणलं प्राण गेला तरी देणार म्हणजे देणार. काय नाही म्हणलं माझं वाहन होऊन राहायचं. संपलं, फसवला ना त्याला. काय करलं, त्याला वाहन बनवलं. कोणाला? गरुडाला, विष्णू. आपला चॅप्टरपणा पुढे पुरायचा. विवेकाचं मूर्तिमंत स्वरूप म्हणजे गरुड आहे, पण त्याला सुद्धा फसवलं. आपल्याकडं साधा विचार नाही. पाचवं कारण राहिलं नाही का. 4 कारणामधलं प्राण हे झालं, आणि 5वं कारण त्या इंद्रियांच्या देवता. हे 5वं कारण. त्या देवता तिथे नसतील, त्यांच्या त्या ठिकाणी ते इंद्रिय काही कार्यरत राहणार नाही, है की नाही. चक्षु इंद्रियामध्ये सूर्य देवता आहे, बरोबर. घ्राणेंद्रियामध्ये अश्विनी देवता आहे, वाणीमध्ये अग्नी देवता आहे, जिभेमध्ये वरुण देवता आहे. सारखा पाऊस पडतोय तिथं, कोरडी पडते का जीभ. कानामध्ये दिशा ही देवता आहे. वरचे झाले इंद्रिय सगळे. त्याच्यानंतर मग आता खाली येऊ आपण. इकडे कुठे यायचं, आता हाताकडे येऊ. हातांमध्ये इंद्र देवता आहे, पायामध्ये विष्णू देवता आहे. म्हणून पाया पडताना विष्णुपद येते. कोणाचं दर्शन घेताय तुम्ही, विष्णूचं घेताय, त्या व्यक्तीचं नाही. कोणी पाया पडून नाही द्यायचं म्हणल्यावर तो चुकीचं होतंय. ते पाया पडून देत जा आवटे बाबा इथून पुढे. आम्हाला विष्णूचं दर्शन घ्यायचंय, तुमचं नाही. आलं का लक्षात. आता द्याल ना पाया पडून. त्याच्यानंतर विष्णू देवता झाले तिथे. आता उपस्थ जे आहे शिष्ण, उपस्थाच्या ठिकाणी कोणती देवता आहे? प्रजापती. बुधाच्या ठिकाणी यमदेवता आहे. झाले सगळे. त्या देवता त्या ठिकाणी अधिष्ठित नसतील तर डोळा हे त्या ठिकाणी त्या वस्तूला पाहू शकत. भागवतामध्ये एकनाथी भागवतात ओवे आली. डोळा देखनाची आहे परी त्याची सूर्य नसता साह्य. ही सूर्य देवता जर साह्यभूत नसेल, सिद्ध पदार्थ देखोनला हे स्तब्ध राही अंधारी. सिद्ध असणारे पदार्थ त्या डोळा पाहू शकणार नाही अंधारामध्ये. त्याला सूर्यदेवता साह्यभूत झाली पाहिजे. ठीक आहे, सूर्याच्या योगाने ह्या बाकीच्या वस्तू पाहायच्या, पण सूर्यच पाहायचा झाला तर काय करावं लागल? टेंबा न्यावा लागल नाही का सूर्य पाहायला? हा म्हणतात बनगे बाबा, म्हणतात अध्यक्षच जर असं म्हणायला लागल्यावर मग बाकी विश्वस्तांनी काय करायचं? सूर्याला पाहायला करण्याकरता काय करावं लागल? आगा सूर्योदयी झालिया सूर्य सुरुची पावा धनंजया तैसा मत जाणावया मीच येतो. त्याला देवाला जाणण्याकरता बरं इंद्रिय जाणू शकतात का? दिसतंय ना. तुम्ही अनुभवलं म्हणजे काय अनुभवलं? अनुभव थोडका आहे, थिटा पडतोय थिटा. तुम्ही जेवढा अनुभवला तेवढाच आहे का? तुम्ही जेवढा अनुभव, तुमच्या इंद्रियाची कॅपॅसिटी जेवढी तेवढाच तुम्ही अनुभवला. अतिंद्रियता ज्यांना प्राप्त झाली, वास्तविक इंद्रियांनी जाणला जाणारातला तो नाही, तो व्यापक. आणि जाणायला चाललेलं इंद्रिय हे कितीच आहे त्याची शक्ती? ते काय त्या व्यापकाला जाणणार? अगा जेवढी माझी व्याप्ती तेवढीच त्याची प्रतीती. जेवढी त्याची व्याप्ती त्याच्या इंद्रियाची जेवढी व्याप्ती तेवढीच त्याची प्रतीती ना अनुभव. हा काय परिपूर्ण अनुभव आहे का साधकाचा? परिपूर्ण अनुभव आहे नाही. म्हणून वावे हा म्हणतो तसं नाही, तो म्हणतो तसं नाही, तो म्हणतो तसं नाही. पण त्याचा अन्वय केला तर बरं होईल. ते तसं होईल जसं एक हत्ती पाहण्याकरता काही आंधळी मंडळी गेली. ज्याच्या हाताला त्याचा कान लागला तो म्हणतो हत्ती सुपासारखा आहे, ज्याच्या पाय लागला तो म्हणतो हत्ती खांबासारखा आहे, शेपूट लागलं म्हणला खराट्यासारखा आहे. आता हे एक लक्षण झालं त्याचं. हा सर्व मिळून हत्ती जर यांचा एक मेळ झाला तर एक तो हत्ती सिद्ध होईल ना. तो तसं काही नाही. आणि यांच्यात चालले वाद, हत्ती खांबासारखा आहे आणि हत्ती खराट्यासारखा आहे. अगा जेवढी माझी व्याप्ती तेवढीच त्यांची प्रतीती. तेवढंच आहे काय परमात्मा? तुमच्या अनुभवाला आला तेवढा
आणि अनुभव घेताना तुम्ही अनुभव रूपाने वेगळे राहता, हे साक्षात्कारात बसत नाही. अनुभव रूपाने तुम्ही द्रष्टा रूपाने शिल्लक राहता, हे साक्षात्कारात आमच्या संतांच्या बसत नाही. द्रष्टे रूपाने शिल्लक राहायला पाहिजे का द्रष्टा? जर दृश्यही तोच आहे आणि जर त्याला पाहणारा द्रष्टा सुद्धा जर तेच आहे, दर्शनही जर तोच आहे, तर तो त्याच्यामध्ये विरघळले पाहिजे. की बुद्धी, मन, बुद्धी, चित्तांकार काय आले पाहिजे त्याच्याशी? वस्तूशी जाणे जाता ते जाणण्याची वस्तू तत्वता. वस्तूला जाणायला गेलं तर वस्तू काय आहे? जाणणे स्वरूप आहे. नाही 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 नाही, आता त्याच्याही पुढे ते बी कळण्याकरता आहे. आता रोज तेच चाललंय ना, जे जे तुमच्या पाहण्यात येतं तुम्ही त्याच्यापासून वेगळे असल्याशिवाय पाहू शकत नाही. जे जे पाहण्यात येतं ते ते तो तुम्ही नाही. जे जे जाणण्यात येतं ते ते तुम्ही, जे जे कळण्यात येतं ते ते तुम्ही नाही. वस्तूशी जाणू जाता याचा अर्थ जाणण्याची वस्तू तत्वता. जाणणे आणि जाणता काय सावय? कसं काय होईल? जाणता म्हणजे द्रष्टा आणि जाणण्याची वस्तू हे असं होऊच शकत नाही. इथून तिथून जर ब्रह्म आहे, ही त्रिपुटीचं मावळावं लागते ना साक्षात्कारामध्ये. दृश्य, द्रष्टा, दर्शन, ही त्रिपुटी. ध्येय, ध्याता, ध्यान, प्रमाता, प्रमेय, प्रमेय, प्रमाण, हे राहावं लागत नाही. नाहीच आहे तसं ते. तशी दृष्टी तयार झाल्यानंतर होणारा जो आहे त्याला साक्षात्कार, हे त्याच्यामध्ये विरघळतात. बुद्धी जाणायला गेली, बुद्धी झाली तद्रूप. मन गेलं जाणार. मिठाच्या 3 हत्तींनी समुद्रावर फिरायला गेला गिरगाव चौपाटीवर. किती खोले बघून येते एक हत्तीन म्हणली. गेली पाहायला. गेल्याबरोबर काय झालं? कशाची होती ती हत्ती? मिठाची. काय आली ती? गेली पाणी रूप होऊन. त्याच्या मूळ रूपाला प्राप्त झाली ती. त्याच्यानंतर दुसरी म्हणली, बाय काय ना का अजून कशी नाही, मी जाते पाहुणे. ही पाहायला गेली, तिचंही ते. तिसरी गेल्यावर तिचं काय अजून वेगळं होणार आहे का? स्वरूपामध्ये हे होत असतं. जाणतेपणाने, जाणीव रूपाने तो शिल्लक राहत नाही. बुद्धी नाही, मन नाही, काय नाही. म्हणून पांडुरंग कांती अभंग जरा लक्षामध्ये घ्या. काय होतं ते स्वरूप, त्याचं दर्शन कसं आहे ते त्या अभंगामध्ये. पाया पडू गेले तव पाऊल चिन्ह दिसे, उभायचे स्वयंवासी, समोर की पाठी मोरा न कळे, टक्कची पडिले कैसे. असं काय व्हायचं त्यांनी? दृश्य, द्रष्टा, दर्शन एक व्हायचे. म्हणून गवळणीची अशी अवस्था व्हायची. दंत धावनाचा मुखा माझे हात. वाद्ये वाजती नायके जन्मात, करी श्रवण श्रीकृष्ण वेणुगीतन स्वामी. हे याला साक्षात्कार म्हणतात. तटस्थ व्हायचं, एकरूप होऊन जायचं सगळं. त्रिपुटी मावळायची. सांडलेली त्रिपुटी दीप उजळला गटी. पण त्याच्याकरता पहिल्यांदा गिळून सांडिले कलेवर भवभयाचा व्यापार. सुरुवात आहे अनुरेणू या थोकडा तुका आकाशा एवढा. पण त्याच्याकरता तसा आकाशा एवढा व्यापार अनुभवण्याकरता गिळून सांडिले कलेवर भवभयाचा व्यापार. सांडिले त्रिपुटी दीप उजळला घटी. तुका म्हणे आता पुरलो उपकारा पुरता. बरोबर आहे. अनुरेणू या तुकडा सुरुवात आहे आणि तुका म्हणे आता उरलो उपकारा. चला आपण आता वा वा. हाती घेऊन या काठी तुका लागला कलेवरा पाठी. नेऊन घातले स्मशानी मडे जाळीती किंवा देळ जाळीती त्या स्थानी. भगवान शंकर कायम स्मशानात वास का करतात? स्मशानात वास करणं म्हणजे काय? वाचार्थ आहे का नुसता? या देहाचं अनित्यता सतत टकोऱ्यामध्ये ठेवणं, याला स्मशानात वास करणं. महालात राहिला तरी वाचार्थ नाही. स्मशानात का सतत राहतात? मेलेली मुंडक्यांच्या रुंडमाळा का नेहमी त्या गळ्यामध्ये घालतात? एक हा प्रतापी राजा होता, काय कोण काय होता काय का. आता यांची दशा पहा काय झाली. हे सतत डोक्यात ठेवणं म्हणजे मी सुद्धा जो हा विचार करीत तो रुंडमाळांनी आणि त्या ठिकाणी गळ्यामध्ये त्यांनी रुंडमाळा घातल्या. असा त्याचा अर्थ. लक्षणाभ्याम वस्तुसिद्धी. अंतरंग लक्षण येते. वरचं भस्म काय दाखवतो? लोकांना दाखवायला लावतो म्हणून. आतलं भस्म कळलं ना? कोणतं आतलं भस्म?
रोहिदास चंबारांनी सांगितलं ना त्या विद्वानांना, म्हणजे तू हे तत्वज्ञान सांगतो, आहे का तुला अधिकार, यज्ञोपवीत आहे का तुला? तिथे रापी होती अशी फाडल्यावर सुवर्णाचं जाणव, तुमचं तरी धाग्याचे तुटणार. अखंड जाणव. अखंड जाणव म्हणजे काय प्रतिती दिली? अखंड जाणव. सोन्याचं म्हणजे काय? सोन्याचं म्हणजे भलं करणार, कल्याण करणार. अखंड जाणव म्हणजे काय? आजोबाचा लक्षणं दाखवले. अखंड जाणव. अखंड स्वरूपाला प्राप्त झालेल्या वृत्तीचं त्या ठिकाणी वृत्ती दृष्टोत्पत्तीला आली. अरे हे तर स्वरूपाला प्राप्त झाले, हे जाणव. जाणव म्हणजे सोन्याचं नाही, चमत्कार नाही झाला, पण अध्यात्म आहे त्याच्यात बी. वाच्यार्थ होतं कडून लक्षार्थाकडे जा म्हणजे कळेल कोणतं जाणव दाखवलं. गंगेला आवाहन केलं, गंगा त्याच्या काठवटीत प्रकटली. मनचंगा तो काठवट नाही गंगा. रोज गंगेचं स्नान करतो. 2-2 दिवस म्हणले आंघोळ करत नाही, धर्म वेद सांगते. म्हणलं एकही दिवस आंघोळ केल्याशिवाय राहत नाही, आणि तुम्ही तरी म्हणले डबक्यात करत असाल. पहा मी रोज गंगा माझ्याकडे येते, मी गंगेमध्ये. गंगा म्हणजे काय? जे ज्ञान गंगे नाले पूर्णता देऊन झाले, तयाही कर्तव्य असे उरले लोकांलागी ती गंगा. गंगा कशाचं प्रतीक आहे? ज्ञानाचं प्रतीक आहे. आजही ज्ञान प्राप्त करायला गंगेच्याच तीरावर जावं लागतं. यमुना कशाचं प्रतीक आहे? भक्तीचं प्रतीक आहे. भक्ती प्राप्त करण्याकरता वृंदावनलाच जावं लागतं, यमुनेच्याच तीरावर जावं लागतं. आणि सरस्वती सत्कर्म निष्काम कर्म, ती सरस्वती. मग तुम्ही गंगेत स्नान करता? मी सांगितली ना आता गंगा. तुम्ही यमुनेत स्नान करता, तुम्ही सरस्वती स्नान करता. मग जसंच्या तसं आजही तसेच्या तसंच आहे. तुम्ही फलत्याला गंगा समजले रे. चंद्रभागेचे घडता एक स्नान आणि त्याचे दोष जाती. एक वेळेला जरी चंद्रभागेत स्नान घडलं, आयुष्यभर जातोय पंढरपूरला आणि अजून एकदाही चंद्रभागेत स्नान केलं नाही. नदीमध्ये बुचकुळ्या मारते, नदीत पोहते. नदीत सांगितलं का चंद्रभागेत सांगितलं? शोधावं लागेल तुम्हाला. कायापूर नगरामध्ये वाहे चंद्रभागा उलटी, वाहे चंद्रभागा नदी, तिची धार आहे उलटी, पोनार खाय गुलटी. तिचा उगम बहु खोल, तो जाणे जो अनमोल. तिच्या डोहामध्ये उडी, तुकारामध्ये तबुडी. नदीमध्ये आंघोळ करून अनुभव येईल का? चंद्रभागेत केला तर आजही चंद्रभागेचे घडता एक स्नान, त्याचे दोष पडतील. गंगेमध्ये तसं. पण गंगा कोणती? जे ज्ञान गंगे नाले पूर्णता जेवण झाले, तयाही कर्तव्य असे उरले लोकांलागी. भीमा चंद्रभागा सांगितले नाही. जनाबाईने म्हणलं ना, भीमा आणि चंद्रभागा तुझे चरणीची गंगा. कोणती सांगितली माहिती का? भाव भक्ती भीमा उदक चांगले, बरवा शोभत आहे पांडुरंग पांडुरंग पांडुरंग. बरवा शोभत आहे पांडुरंग पांडुरंग पांडुरंग. भाव भक्ती भीमा उदक चांगले. भाव म्हणजे भीमा आणि भक्ती म्हणजे चंद्रभागा. भीमा आणि चंद्रभागा तुझी चरणाची गंगा. त्याच्या चरणाची आहे गंगा आहे त्या भावानी. भावे बिन भक्ती, भक्ती बिन मुक्ती. खरं सांगा, पंढरपूरला जाता तुम्ही चंद्रभागेत स्नान करता का नदीत स्नान करता? बोलले मिरची झोंबूची ना टीका करतो आम्ही का? तुमचं डोकं ठिकाणावर नाही. टीका करत असतो तर दरवर्षी जातो. जे जात नाही पंढरपूरला त्यांनी हे सांगायचं नाही बरं का, ध्यानात ठेवा. तुम्हाला अधिकार नाही सांगायचा. ती इडी वागडी का असानी त्याचं तुम्हाला विचारते, तुमच्याकडे लक्ष आहे त्याचं. भावभक्ती सांगू नको तू जातो का पंढरपूरला? ती कशी बी असो, तिथं दगडबाती का असा ना, तू जातो का? तुलाच त्या ठिकाणी अधिकार आहे सांगायचा. घरी बसून अध्यात्म ज्ञान सांगणारे लय पाहिजे. धावा माहिती आधी पाऊस, त्यात पडला पाऊस, गल्लीत झाला चिखल, कशाला जायचं दूर, इथंच आपलं पंढरपूर. हे यांना कुठे जायचंच नाही. नाही कशाला त्या पावसात देईन ते चिखल, तिथे सगळे घाणन यांना दिसतील. आणि तिथे जाणारे जे आहेत, ज्या 22-25 दिंड्या बाबांच्या नावाने जातात,
बाकीचं नियोजन ज्याचं त्याचं स्वतंत्र जरी असेल, काही काही त्याचं वेगवेगळं, परंतु त्याच्यातला कीर्तनकार प्रवचनकार हा त्या ठिकाणी बाबांनी जे तत्वज्ञान सांगितलं तेच सांगत असेल का कर्मकांड सांगत असेल तिथं? तू घरी बसून सांगतो, जा ना, पहा ना, लयलूट आहे, लयलूट त्या सुखाची लयलूट आहे. हे गेलं तरी हे तिथं दुसरं नको तेच बघा. त्याच्यामुळे तर आम्ही जात नाही. तू येऊच नको गाण करायला तिथे. ते काय बघतो तिथे? तू तिथे जाऊन जे बघायला पाहिजे दिव्य दृष्टीने दिसणाऱ्या त्या गोष्टी, ज्ञान दृष्टीनं. म्हणजे बाकी काय तिथे बाजूला गाणं, तिथे बसून खातो माणूस. काय भावात आहे बा, काय त्याच्या महिमेत येतो, आजूबाजूला गाणे. हे कुठे शिकाण? घरी बसून. इथे तर तो दुर्गंधी येते तर ते फ्रेग्रन्स आणलाय आतमध्ये टॉयलेटमध्ये लावायला. आणि इथं का तुझ्या गाड्याला बांधितो का फ्रेग्रन्स? मग तिथं जातो वारीला. सगळं शिकावं लागेल. याच्याकरता नर्मदा परिक्रमा करावं लागेल. हे सगळं संत वाङ्मयात बसत नाही का? बसतंय. हे सगळं लक्षात येण्याकरता जी लक्षणं सांगितली, तुम्हाला टक्कर देण्याचं सुद्धा जमलं पाहिजे ना. शीतोष्ण समशीतोष्ण समदुःखेषु. थंडीमध्ये बी तितिक्षा. वारी का करायची? नर्मदा परिक्रमा का करायची? तितिक्षा शिकाय करता. हे कर्मकांड नाही येते. साधका करता येते. खरं साधकच वारी केली पाहिजे. साधकानेच नर्मदा परिक्रमा केली पाहिजे. साधका करताच ग्रंथ आहे. साधकांचीच भूमिका ग्रंथात आहे. त्यामध्ये आम्हाला काय गरज राहिली आता? मग कोणाला? जे साधक नाही त्याच्या करता येत का ते? आपलं वैभव आपल्याला कळा ना. सांगा ना मला. राहतील आपले 4 श्लोक. 12:30 वाजले. म्हणतात भगवान आपण सर्व प्राण्यांच्या अंतःकरणामध्ये साक्षी रूपाने विराजमान असता आपण आपल्या अप्रतिम ज्ञानाने माझी इच्छा सुद्धा जाणता. काय म्हणलं ब्रह्मदेव? कशा रूपाने असतात आमच्यामध्ये? आणि आता ट्रेनिंग काय चाललंय? साक्षी रूपाने. त्याला पहा, साक्षी रूपाने विराजमान असतात. काय भागवतात? कथा आहे का? तत्वज्ञान आहे. आणि कथा जरी असली तरी व्यथा जाईल का नाही? पहा बरं का. ब्रह्मदेव म्हणाले भगवान आपण सर्व प्राण्यांच्या अंतःकरणामध्ये साक्षी रूपाने विराजमान असता आपण आपल्या अप्रतिह ज्ञानाने माझी इच्छा सुद्धा जाणता. हे नाथ रूपरहित अशा आपल्या, कसं आहेस तू? रूपरहित अशा आपल्या सगुण आणि निर्गुण अशा दोन्ही रूपांना मी जाणू शकेल ही या याचकाची इच्छा आपण पूर्ण करा. आपण मायेचे स्वामी आहात आणि आपण आमब्रह्मास्मी म्हणतोय. झालं का मायेचं स्वामी? झालं? खरं ज्ञान आहे का? खरं सांगा तुम्ही. बैल मेला तरी अजून हे 15 दिवस डोकं धरून बसते आणि ते उपदेश करायला आहेत आम्हाला. गेला का मम? गेला. अमानी मम हे जीवत्वाचं लक्षण आहे. करता भोगता हे जीवत्वाचं लक्षण आहे. कसं झालं आपलं कीर्तन? अरे कसली अध्यात्म ज्ञान झाली सांगा ना मला. मम गेलं का? बैल मेला तरी अधिकारी 15 दिवस त्याला सुचत नाही काही. बायको पोरग मेले तर हे तर जीवच देईन. काय आहे ब्रह्मज्ञान सांगा. हे ब्रह्मज्ञानाचे अंग नाही. ती तितिक्षा शिकण्याकरता वारीला जायचंय. ऊन असो पाऊस असो त्याच्यामधून चालतो तो वारकरी. ही तितिक्षा शिकतो. त्याच्यामध्ये विवेक तयार होतो. त्याच्यामध्ये कोणाला धक्का मारायचं नाही. चालतो इकडून तिकडून अशी मुंगीसारखे वाट काढीत. घाईने जायचं असलं तरी काय शिकाय मिळत. जसं असेल तसं स्वीकारायला शिकतो. घरी कसं असंच पाहिजे. झालं नाही का अजून नाश्ता? रुपाब आपले बाहेर नाही चालत. घरी हे शिकायला आणि येईल ना. तितिक्षा शिकवतं. येईल मिळत. थोडस आता उशीर होईल समजा. एका दिवशी नाही बा नाश्ता टायमात झाला, जेवण टायमात झालं. आणि खरे वार करतं काय? त्याच्यावर लक्ष असतं काय? नाठवी घरदार ताण पळाली भूक अशी त्याची स्थिती. आणि पोटा करता गेलेले जे असते ते खंच्या दिंडीत चांगले व्यवस्था अवस्था नाही. अवस्थेकरता जावं का व्यवस्थेकरता जावं? मग वारीला नर्मदा परिक्रमेला जिथं असेल तिथं दिवस मावळला तरी पुढे राहायची तयारी पाहिजे. एका दिवशी नाही मिळालं तर बिस्किट आपले रस्त्याने बिस्किट चणा शेंगदाणे मिळतात ते खाऊन राहता आलं पाहिजे. मारताना काय जीवनच म्हणशील काय?
मरायच्या टायमिंगला जेवूनच मरशील का, नाश्ता करूनच मरशील का? भगवंताच्या नामाचं तर पुढंच राहील. हे सगळं शिकायचंय. जेवढं चिंतन झालं की नाही आत्मबोधाच्या निमित्तानं, हे सगळं त्याच्यामध्ये वारीमध्ये शिकायला भेटतं. म्हणजे असं कोणीतरी सांगतो, कोणीतरी ऐकायचं असं नाही. ज्याचा तोच शिकतो, प्रत्यक्ष शिकतो, आचरणातून शिकतो. आपण मायेचे स्वामी आहात. आपण केलेला संकल्प कधी व्यर्थ जात नाही. जसा कोळी आपल्या तोंडामधून धागा काढून तो विणून त्याच्यामध्ये क्रीडा करतो आणि पुन्हा तो आपापल्यातच लीन करून घेतो, त्याप्रमाणे आपणही आपल्या मायेचा आश्रय घेऊन या विविध शक्ती संपन्न अशा जगताची उत्पत्ती, पालन आणि संहार करण्यासाठी आपण स्वतः अनेक रुपये घेता आणि क्रीडा करता. ते आपण कसे करता याचे वर्म मी जाणू शकेल असं ज्ञान आपण मला द्या. काय सांगितलं? एका पोळ्याचं उदाहरण दिलं. पहा, बरेच दिवस गावाला गेल्यावर कोपऱ्यामध्ये असं षटकोनी आकाराचं विणलेलं असतं. त्याच्या नाभिस्थानापासून एक द्रव पदार्थ निघतो. ते असं विणतं. आपलं घर आपलं तयार करतं आपलं. त्याच्यानंतर मालक आला का घर मोडलं, कसं सगळं घेतलं आवरून तो द्रव पदार्थ सगळा आपल्या नाभिस्थानामध्ये निघालं. म्हणला दुसरीकडे घर भाडं नाही परवडत, निघालं दुसरीकडं. तिथं लगेच केलं. राहिलं 2 महिने. म्हणलं आता जरा महाबळेश्वरला जाऊ, आता अमेरिकेत जा, कुठेही जा, पण ते अडकत नाही त्या घरामध्ये. कोणाचे त्याला माहिती, कोणाचे घर हा देह कोणाचा, त्या पोळ्याला माहिती पण माणसाला कळालं. आणि दुसरं त्याचाच भाव पण ते त्याच्यात अडकत. त्रिकुट कौशल्याने घर साया असे केले आणि 2 द्वारे लिंपून ये आत. ईश्वर सर्वज्ञ आहे. ईश्वर खेळतो, म्हणजे कर्म जे आहे ईश्वराचं हे लीला आहे, कर्म नाही. आणि जीव अडकतो. मग हा फरक आहे. तो जर ईश्वर झाला, काय म्हणतो, ईश्वर आहे ब्रह्मदेव, तो म्हणतो असं मला त्या ठिकाणी सांगा, त्या कोळ्यासारखं असं की त्या ठिकाणी तुम्ही कशी या जगाची उत्पत्ती करता, पालन करता, संहार करता, आणि आपण त्या ठिकाणी स्वतः अनेक रूप घेता, त्याच्यामध्ये क्रीडा करता, पण त्या ठिकाणी त्याच्यामध्ये सापडत नाही. असा साक्षी भाव तुमच्यामध्ये जसा दृढ झालाय तसा माझ्यात कसा होईल. पहा आता काय सांगितलंय मागे, जे तुमचं वेदांत सांगतो तेच आमचं भागवत. तुमचं आमचं म्हणजे मुद्दाम म्हणलो, मला तुमचं आमचं म्हणायचंय म्हणजे मुद्दाम म्हणलो. तुमचं वेदांत आहे आणि आमचं भागवत आहे काय? हा, उपाधीला धरून मी भागवताचार्य आहे, तुम्ही तत्वचिंतक आहे, म्हणून मग तुमचं आमचं म्हणलो. आणि जर मी तत्वचिंतनच सांगितलं याच्यानंतर तर ते तुमचंच माझं झालं आणि माझं तुमचं होतंय. आता सध्या काय होतं, बरेच वेळेला असं होतंय, मी घेतलेला विषय त्यांच्या चिंतनातून त्यांनी घेतलेला माझ्यात येतो. त्याविषयी त्यांनी सांगितलं, नाही तुमचं तुम्हीच सांगताय, माझं मीच सांगतोय. त्याच्यामध्ये तेच येत आहे ना तत्वज्ञान. आत्मबोधात तत्वज्ञान आहे. आणि तुमच्या भागवतातून बी असं जर तत्वज्ञान आलं तर तुम्ही आत्मबोधच सांगितला, भागवत नाही सांगितलं. भागवत हे झालं पक्वान्न, पण साखर मात्र साखर जी आहे, साखरेची पक्वान्न केली वेगवेगळी, तर मग त्या ठिकाणी भागवतामधली साखर तीच जी आत्मबोधात आहे, तीच विचारसागरमध्ये, विचार विवेक चुडामणीमध्ये आणि अन्य ग्रंथामध्ये तीच आहे साखर. काय बरं तुम्ही मला सांगा, ज्यांना जमत नाही कोल्याला द्राक्ष आंबट या न्यायाने ते अधिकारी त्याचं खंडन करतात. चुकीची खोड आहे. पक्वान्न करून खावी का साखरच खावी? साखरेची नाही, दिवाळीला कशी मग साखरच मांडायची त्याच्या पुढं. प्युअर तत्वज्ञान सांगतो ना वेदांतच नुसता, बाकी काहीच नाही, त्याच्या पुढे साखरच मांडायची घरच्यांनी. या साखरच आहे, नाही पक्वान्नातूनही मी साखरच खाणार आहे. तसंच आहे भागवती पक्वान नाही, ज्ञानेश्वरी पक्वान नाही, हे ग्रंथाची नावं म्हणजे ते पक्वान नाही, पण साखर मात्र त्याच्यातलं ज्ञान मात्र काय आहे? भागवतातलं चतुश्लोकीचारी भागवत काय आहे? आत्मबोध आहे. गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी आणि ब्रह्मानंद लहरी. सुगरण पाहिजे मात्र पाहिजे. याला सुगरणपणा म्हणायला तयार नाही. हे येड्या हळदीजांना जमत नाही ना सांगायला, हे ते काय करायचं, ते काय करायचं, हे साखर खाणारी निसती. पक्वानं नाही करता येतील, जळ त्याच्याशिवाय ज्यांना पक्वानं करता येते त्यांचं एवढं लागत असतं का पुढं, एवढं लागत असतं. सुगरण पहा कशी गरीब असली ना तरी बी युक्ती पाहिजे सुगरणीकडं. गरीब आहे, पाहुणे आले घरामध्ये, भाकरीला पीठ होतं, 7-8 पाहुणे आले, भाकरीला पीठ आहे, पण कालवणाला काहीच नाही, बटाटे सोडून घरात काहीच नाही, बटाटा भरपूर होते, ती सुगरण होती. हा, सुगरणीची युक्ती जमली पाहिजे. गरीब असू दे, नसन शब्द भांडार तुझ्याकडं, शब्द भंडाराने संपन्न तुम्ही नसाल, गरीब असू द्या,
परंतु युक्तीने तुम्हाला त्या ठिकाणी सांगता आलं पाहिजे. युक्तीनं माझ्या काय युक्तीच आहे. यांचं थोडं घे त्यांचं थोडं घे, इकडचं तिकडचं ऐकून झालं की फिरवलं 2 तास. मग तिनं काय केलं, कालवण केलं. पहिलं बटाट्याचं काय केलं, पातळ कालवण केलं. त्याच बटाट्याची मसाला डोश्यावर भाजी असते ना बटाट्याची, ती बनवली. बटाट्याची पराठा बनवला, बटाटा भजी बनवली, बटाटा वडा बनवला, फिंगर चिप्स बनवल्या आणि एवढं मोठं असं ताट भरून ठेवलं. 8-8 पाहुण्यांच्या पुढं. आहे काय बटाटाच आहे सगळा, पण असा बरं नाही का, असा कच्चा नाही खायला दिला. किंवा एकच कालवण आहे माझ्याकडे काय नाही. सुगरण होती ती, गडबडली नाही. आत्मबोधामध्ये तीच सांगल, भागवत घेतलं तरी तीच सांगल, सुगरण नाही ती. काही जे घेईन ते काही घेतलं तरी तेच सांगत. त्याची दृष्टीची एक झालेली. कोल्ह्याला द्राक्ष आंबट याने चालायचं नाही, चालून देऊ नका, त्याच्यामध्ये नुकसान आहे. आनंद शरणदा यथार्थ समजून द्या. आम्हाला गरज आहे तशा काकायांची. त्यांचा संप्रदाय आपल्याला सर्वांना मिळून चालवायचा आहे, सर्वांना मिळून चालवायचा आहे. एक वेळेला या पद्धतीने साक्षीभावावरती द्या आणि मग जे काही चाललं आहे मग बस मग एक पक्वान का आणि वाडा यांना तुम्ही खा आणि वाडा द्या. मग हे आपण कसं करता, उत्पत्ती स्थिती प्रलय करताना त्याच्यामध्ये काही अडकतच नाही तुम्ही. आणि त्याचं वर्म मी जाणू शकेल असं ज्ञान आपण मला द्या. आपण माझ्यावर अशी कृपा करा. कोण म्हणतंय, ब्रह्मदेव महाविष्णूंना. मी तत्परतेने आपल्या आज्ञेचे पालन करू शकेल. आता स्थिती सांभाळणारा विष्णू, हे त्याला त्या उत्पत्ती सांभाळणारा ब्रह्मदेव आणि लय सांभाळणारा शिव. परंतु इथे महाविष्णूला ब्रह्मदेव म्हणतात. महाविष्णू म्हणजे नाव नाही, विष्णू हे नाव आहे, पण ह्या विष्णूलाही निर्माण करणारा म्हणून महाविष्णू हा मूळ आहे. त्या तत्वाला स्वरूपाला महाविष्णू संज्ञा आहे. आदिनाथ शंकराला नाव नाही, आदिनाथ हे दत्तात्रेयांना नाव नाही. सगळ्यात अगोदरचा जो नाथ असेल त्याच्याकडे निर्देश केला, आदिनाथ उमाबीजपती. भगवान शंकराने ते समजून घेतलं म्हणून भगवान शंकराला आदिनाथ म्हणायला लागले. भगवान शंकर म्हणजे आदिनाथ नाही, पण भगवान शंकराने ते तत्व आदिनाथाचं समजून घेतलं म्हणून त्याला आदिनाथ संज्ञा झाली. आद्य शंकराचार्य एकच, पण त्याच्या पुढे त्यांच्या पीठावर जे जे येत गेले त्यांना शंकराचार्य म्हणण्याची प्रथा पडली, त्यांचं नावच पदवी झाली. हा भेद समजून घ्या ना. भगवान शंकरला आदिनाथ म्हणल्यानंतर ते समजून द्या आदिनाथ कसा ठरतो. शंकर तर आले करतो, काल आहे त्याला. मग महाविष्णूला विचारले, विष्णूला नाही, ब्रह्मदेवाने. आपण माझ्यावर अशी कृपा करा की मी तत्परतेने आपल्या आज्ञेचे पालन करू शकेल आणि सृष्टीची रचना करत्यावेळी माझ्या कर्तेपणाच्या अभिमानामध्ये बांधला जाणार नाही. मी करतो सृष्टी निर्मिती, तुम्ही मला सांगितलं, पण मला या कारण कर्तेपणा आला आणि भोगतेपणा आला का झाला जीव. म्हणून ब्रह्मेशाना प्रवते, जीवाला ब्रह्मेशानाच्या पुढे वाढणं नाही. ब्रह्मदेव ह्या संसार रूपी वृक्षाचं ऊर्ध्व मूल मद शाकम हे 15व्या अध्यायात वर्णन करताना जीव लईच मोठा होत गेला तर किती मोठा होईल म्हणले, ब्रह्मदेव होईल सत्कर्म करून, याच्या पुढे नाही. पण तिथून वरती ब्रह्मच. म्हणजे ज्याला ब्रह्मदेवाला अधिष्ठान असणारं ब्रह्म समजून घ्या. ब्रह्म वेगळं आणि ब्रह्मदेव वेगळा. ब्रह्मदेव वेगळा आणि ब्रह्म वेगळं. ब्रह्म निरुपाधिक आहे आणि ह्या ब्रह्मदेवाला काय आहे, उपाधी आहे. त्यांनी अशी प्रार्थना केली, प्रभो आपण एखाद्या मित्रासारखा माझा मित्र म्हणून स्वीकार केला आहे, म्हणून मी जेव्हा सृष्टी रचना करण्याच्या रूपाने आपली सेवा करू लागेल आणि सावधानतेने पूर्वसृष्टीच्या गुणकर्मानुसार जीवांचे विभाजन करू लागेल, तेव्हा स्वतःला जन्मकर्मापासून स्वतंत्र मानण्याचा अभिमान मला होऊ देऊ नको. मला साक्षीभावावरती दृढ ठेव. आणि सृष्टी कशी करतो हे एका वाक्यात सांगितलं. काय वाक्य आलं पहा, की त्या ठिकाणी पूर्वसृष्टीच्या गुणकर्मानुसार जीवांचं विभाजन करतो. लय होईल ना या पृथ्वीचा, त्यावेळेला या ठिकाणी हे जीव त्या हिरण्यगर्भामध्ये लीन होतात, ब्रह्मदेवामध्ये, त्याच्या स्मृतीमध्ये जातात सगळं. आणि नवीन सृष्टी करत असताना त्याच्यातूनच पुढे येतात, पुन्हा आथरतो ते सगळं. मोबाईलचं उदाहरण घ्या ना. या मोबाईलमध्ये तुमचा कुठून आला, माझा कुठे गेला,
हा ते ह्याच्या करता दिला होता, असं ते काय हरकत नाही. हा भागवतामुळे. तर त्या ठिकाणी या मोबाईलमध्ये समजा आता तुम्ही कॉल त्या ठिकाणी कोणाचा तरी तुम्हाला कॉल आला, कॉल आल्यानंतर तुम्ही उचललाच नाही त्याच्याशी बोलायचंच नाही तुम्हाला. एक तर तुम्हाला त्याला ब्लॉक करता येतो, म्हणजे आला तरी त्याला तिकडे रेंज मध्ये नाही, अजून काही SMS काय जातात माहित नाही, पण ब्लॉक केल्यावर तो तुमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकत नाही. परंतु ब्लॉक केलेल्या लॉकचे सुद्धा लिस्टमध्ये येतं ना ब्लॉक, आणि त्याचं नाव कोणाचा आला होता तुमच्या माहिती करता येतो, त्याचं नाव येतं. तुम्ही उचलला नाही त्याला, त्याने केलेलं हे आलं नाही त्याच्यावर. पण आता समजा ज्याला ब्लॉक केला नाही त्यांनी कॉल केला, तुम्ही उचलला नाही, सायलेंटवर आहे आणि तुम्ही त्याला उचललेलं नाही. त्यांनी सांगितलं तुम्हाला 8 कॉल केले, तुम्ही उचलला नाही, त्याला मी काय करू? तुम्ही तो डिलीट केला, दाखव ना माझ्या याच्यामध्ये कुठे. तो गप, त्याला कळलं नाही का? तो बरोबर आहे, तू केला ते दाखवतोय ते, हे पहा मी केला 8 वेळेला, तू माझ्या यायचे द्यायला पाहिजे, दाखव ना तुम्ही काय केला तो कॉल. ज्याला कळत असेल त्याला कळेल हे, ते तुम्ही काय केलं त्याच्या कॉलचं विवरण जे आहे ते काय केलं, डिलीट केलं. अरे ते डिलीट केलं, पण भाऊ जर काही गुन्हेगारीच्या संबंधानं उत्पन्न जर काही निर्माण जर झालं तर त्या ठिकाणी तो डाटा सगळा कंपनीकडे असतो. जेव्हापासून तुम्ही मोबाईल घेतला तेव्हापासून तुम्ही याच्यात काय काय पाहिलं, आणि त्याच्यानंतर कोणाला किती कॉल केले, आले किती, डिलीट केलेले किती, हे सगळा डाटा कंपनीकडे असतो, तो काढता येतो. त्या न्यायाप्रमाणे त्या ब्रह्मदेवाच्या हिरण्यगर्भ जो आहे त्या ब्रह्मदेवाच्या मध्ये यांची सगळी कर्म लीन झालेली असतात. झोपेत जशी वृत्ती लीन होते तशी प्रलय काळ हा सुद्धा एक नित्य प्रलय आहे. झोप ही बी प्रलय आहे. सृष्टीचा प्रलयाचे प्रलयाचे सुद्धा 5 प्रकार आहे, पण सांगायला त्याला वेळ नाही, एवढं सांगायला वेळ नाही. गुणकर्म विभागशा, चातुर्वर्णम मया सृष्टम गुणकर्म विभागशा, गुणकर्मानुसार मी त्याची विभागणी करतो. आणि मग किती असतात तेव्हा पुन्हा उत्पत्ती करायची सृष्टीचा प्रलय झाल्यानंतर. ब्रह्मदेव म्हणला त्याला त्याचे वर्गीकरण करून मी ते त्या फाईलमध्ये ठेवलेलं आहे मोबाईलच्या, आणि मग ती फाईल ओपन करतो, आणि ओपन करतो झाली सृष्टी तयार आहे काय नाही काय तेच इथे सांगितलेलं आहे. मग असं मला ते ज्ञान दे. त्यावेळेला त्या ठिकाणी भगवान म्हणाले, अनुभव भक्ती आणि साधनांनी युक्त असे अत्यंत गोपनीय ज्ञान मी तुला सांगतो, ते तू आता ग्रहण कर. चतुश्लोकी भागवत सांगतात भगवान महाविष्णू कोणाला हंसरूप धारण करून ब्रह्मदेवाला. त्याच्यामध्ये काय म्हणले ते ज्ञान गोपनीय आहे, गुह्य आहे, पण त्या ठिकाणी अनुभव आहे, त्यांनी अनुभव येतो, त्यांनी भक्ती घडते. अनुभव भक्ती आणि साधनांनी युक्त असं हे अत्यंत गोपनीय ज्ञान मी तुला सांगतो, ते तू ऐक, ग्रहण कर. माझा जेवढा विस्तार आहे, माझे जे लक्षण आहे, माझी जितकी आणि जशी रूपे गुणांनी लीला आहेत, त्यांच्या तत्वांचा तू माझ्या कृपेने योग्यरित्या अनुभव घे. मग त्याच्या योगाने त्या ज्ञानाने तू त्यांचा म्हणजे त्याच्यामध्ये तो एक मी भरलेला आहे हे तुझ्या व्यापकत्वाने लक्षात येईल. आणि मग आता त्या ठिकाणी ते सांगायला ते 4 श्लोक सांगतायत. त्याच्यातला 32वा श्लोक आहे, सृष्टीच्या अगोदर केवळ मीच होतो, माझ्या व्यतिरिक्त स्थूल सूक्ष्म किंवा या दोन्हींचे कारण अज्ञान म्हणजे कारण देह तोही नव्हता. आत्मबोधात काय आहे आणि भागवतात काय बघा. आता काय वेगळं आहे का? काय म्हटले, सृष्टीच्या अगोदर मीच होतो, केवळ मी, माझ्या व्यतिरिक्त हे स्थूल सूक्ष्म कारण हे काही नव्हतं. या सृष्टीच्या उत्पत्तीनंतर जे काही प्रतीतीला येत आहे, उत्पत्तीपूर्वी मी होतो, उत्पत्तीमध्ये ज्या ठिकाणी जे काही अनुभवाला येतं उत्पत्ती वर्तमान काल म्हणून तेही मीच आहे, आणि प्रलयानंतर खाली शिल्लक राहील ते सुद्धा मीच असेल. आणि हे आमच्या एकनाथ महाराजांनी व्यवस्थित पाहिलं यांनी. आणि हा भागवत ग्रंथ एकनाथचे भागवत या भागवतावर आधारित बनवताना पुन्हा त्या सर्वांचं सार एका ओळीमध्ये आणलं हरिपाठामध्ये. आदिमध्य अंती अवघा हरी एक, एकाचे अनेक हरी करी. एकाचा अनेक जरी त्या हरीनं केलं तरी त्यांच्यामध्ये आदी जो आहे, मध्य जो आहे आणि अंती बी जो आहे तो एकच आहे. एकाच व्यक्तीला कोणी नाना म्हणतं, कोणी आप्पा म्हणतं, त्यांच्या नात्याच्या संबंधाने एकाच व्यक्तीला अण्णा, आप्पा, पप्पा काय जे काय असेल, काय जे काय असेल एकाच व्यक्तीला अनुलक्षण आहे ना.
म्हणून त्यांनी सांगितलं की सृष्टीचे हे माझं स्वरूप आहे, हे असं समजून घ्यायचं की सृष्टीच्या अगोदर मी होतो, स्थूल सूक्ष्म कारण आणि त्यांचं जे कारण त्याचं जे कारण देह अज्ञान हेही नव्हतं. सृष्टीच्या उत्पत्तीनंतर जे आता काही प्रतीतीला येतं वर्तमान कालामध्ये तेही मीच आहे. पुढे जगत एक परमात्मा आहे. तसं प्रलय झाल्यानंतर जे काही शिल्लक राहील तेव्हाही मीच असेल. आता हे आपण आपल्या पिंडाच्या संबंधाने समजून घेऊ. हे समष्टीच्या संबंधाने सांगितलं. पिंडामध्ये पहा, स्वप्नावस्थेमध्ये सुद्धा तुम्हाला स्वप्न पडलेलं जागृतीमध्ये सांगता येतं. म्हणजे स्वप्नात तुम्ही विद्यमान होता, तुमचा साक्षी स्वप्नामध्ये विद्यमान होता. सुषुप्तीत गाढ झोप लागली त्याही वेळेला विद्यमान होता, कारण जागा झाल्यावर सांगतो गाढ झोप लागली होती, काही कळलंच नाही. अनुभव जागा होता त्यांनी सांगितलं ना. तिथे जो जागा होता, स्वप्नामध्ये जो जागा होता, सुषुप्तीमध्ये जो जागा होता असतो तुमचा साक्षी. आणि जागृतीचा तर साक्षीत्व तो करतोच आहे. असा तिन्ही खाली आहे का नाही पिंडामध्ये तुमच्या तो आत्मा, आणि इकडे ब्रह्मांडामध्ये समष्टी रूपाने तेच सांगे. हे समष्टी रूपाने सांगितलं. तुम्ही पिंडातलं समजलं की ब्रह्मांडातलं समजायला टाइम नाही लागणार. हा नकाशा आहे ब्रह्मांडात. जर एक नकाशा बरोबर स्केल घेऊन जर काढला, 1 किलोमीटरला किंवा 100 किलोमीटरला 1 सेंटीमीटर माप घेतले आणि तो जर त्या मापाने जर नकाशा काढला असेल तर बसल्या बसल्या मुंबई ते दिल्ली अंतर किती आहे, विमान मार्गाने किती, रेल्वे मार्गाने किती, पैदल मार्गाने किती, हे बसल्या बसल्या डिटेल काढणार. तर ब्रह्मांड पिंडदेहसाठी ब्रह्मांडी पसारा हरविन सारा. जे ब्रह्मांडात आहे तेच पिंडात आहे. तुका म्हणे किल्ल्या आणि त्या या संता ती. आणि ते उघडलं की तुम्हाला त्या ठिकाणी ज्ञानदेव म्हणे पिंडी शोध घ्यावा, ब्रह्मांडी पावा ब्रह्मत्व. ब्रह्मांडी पसारा हरविन सारा व्यर्थ ब्रह्म. या न्यायानं हा एक श्लोक झाला. 32वा 33वा श्लोक सांगतो. ज्याप्रमाणे चंद्र एक आहे का दोन आहे? एक आहे. दृष्टीदोषाने त्यांना 2 चंद्राचा भास होतो. दृष्टीदोष, तिमिर दोष त्याच्यामध्ये निर्माण झाला का, तिरळेपणा, ते एकाचे 2 दिसायला लागतात. त्याप्रमाणे दुसरी कोणतीही वस्तू नसूनही परमात्म्याच्या ठिकाणी तिचा भास होतो. किंवा ज्याप्रमाणे नक्षत्रामध्ये राहून तो राहू दिसत नाही, त्याप्रमाणे आत्मा असून त्याची प्रतीती येत नाही. हीच माझी माया आहे. आत्मा असूनही दिसत नाही. कसा दिसत नाही? दृष्टीदोष निर्माण झाला, तिमिर दोष नाही दिसत त्याला. मग इथे एकाचे 2 दिसणं हा सुद्धा दोष निर्माण झाला ना. एकच असताना 2 दिसतात. त्यांना संतांना मात्र 2 असूनही एकच दिसतात. कसे दिसतात? पहिला अमृतानुभवाचं शिवशक्ती समावेशन प्रकरण वाचा, मग त्याच्यातला थोडा भाग म्हणतो. डोळे 2, डोळे किती? प्रत्येकाला 2. पाहणं 1, नाकपुड्या 2, प्राण श्वास घेणं, श्वास प्राण 1, कान 2, ऐकणं कान. तुम्ही त्याच्यावर दृष्टी पाहिजे ना, एकावरती 2 नाहीतच. जग नाहीच, ब्रह्म जगत रूपाने नटलेलं आहे. जग ही तुमची कल्पना आहे आणि ती तिथे काढून टाकायची आणि अध्यस्त अधिष्ठान रूप असतं. चला पुढे. म्हणून त्यांनी सांगितलं चंद्र एक असूनही दृष्टीदोषाने जसे 2 दिसतात. पहा, विषय झाला. आरशामध्ये जो दिसतो तो आरशामध्ये कोण आहे? बाहेरचाच आत आहे का? हातला वेगळा आहे ना, आरशातला वेगळा, बाहेरचा वेगळा. बिंब प्रतिबिंब आहे, हाच आहे ना तिथे, का तो वेगळा आहे ना हा वेगळा आहे? एकच आहे. हाच तिकडे तिकडे. मग आरशातल्याला पाहून गण जे लावता तर ते आरशातल्याला लावता का तुम्हाला लावता? म्हणजे विवेक आहे तुमच्याकडं? आरशातल्याला नाही लावती. बरं, आरशारूपी उपाधी जर क्लिअर व्यवस्थित असेल तर हा त्याच्यामध्ये व्यवस्थित दिसेल. आरशावरती घाण साचलेली आहे तर कसं दिसेल? एक आरशावर साचली आणि याच्यावर त्यावर समजा जे आलं तर ते त्या प्रतिबिंबावर त्या ठिकाणी ते आरोपित होतं. क्षुधातृषा हे प्राणाचे धर्म आहे, आत्म्याचे नाही, आरोपित करतो. सुगंध दुर्गंध हा वायूचा आहे का पृथ्वीचा आहे? ते वहन करण्याचं काम करतं. इथून तिकडे वायू वाहून नेतो. कचऱ्याची गाडी आली की दुर्गंध त्याच्यातून वाहतो. दुर्गंध वायूचा नाही, सुगंध त्या सेंटचा नाही.
हे पृथ्वीचे सुगंध दुर्गंध. वायू वाहनाचं काम करतो, पण त्यातूनही अलिप्त राहतो, म्हणून वायूला बी गुरु केलं. जर 40 जे काही 24 गुरु केले दत्तात्रेयांनी, याच्यामध्ये खूप सुंदर वर्णन केलंय. जो जो घेतला दयाचा गुण तो तो गुरु केला आम्ही जाण, गुरुसी आले अपारपण अवघे जगची गुरु. मग इथे हे द्वैत दिसण्याचं, दोन दिसण्याचं कारण जो आहे, आणि त्यालाच माया असं म्हणतात. माझ्या मायेमुळं ते दोन दिसतं. आणि माया तरी काय आहे? मायेचे उपकार आहेत. सांगितलं ना आपल्याला, मायेचे उपकार आहे. म्हणून हे आपण श्रवण करू शकतो, नाही तर श्रवण बी नाही होणार. मायेचे उपकार आहे, फक्त तिला समजून घ्यायचं. दुसरा श्लोक हा झाला. तिसरा, प्राण्यांच्या पंचमहाभूता व्यतिरिक्त लहान मोठ्या शरीरामध्ये आकाशाची पंचमहाभूत ती शरीरे त्यांचे कार्य असल्याने त्यांच्यामध्ये प्रवेश करतात असं वाटतं, पण सुरुवातीपासून त्या ठिकाणी कारण रूपाने ती असल्या कारणाने प्रवेश करीतही नाहीत. हे जसे तसेच त्या प्राण्यांच्या शरीराच्या दृष्टीने मी त्यांच्यामध्ये आत्म्याच्या रूपाने प्रवेश केला आहे असे वाटते, पण आत्मदृष्टीने पाहता माझ्या व्यतिरिक्त दुसरी कोणतीच वस्तू नसल्याने त्यांच्यामध्ये माझा प्रवेश झालेला सुद्धा नाही. शरीराची निर्मिती केली ना तुमच्या, मग पंचमहाभूत आहेत ना तुमच्या शरीरामध्ये, प्रत्येकाच्या शरीरामध्ये पंचमहाभूत आहेत ना. मग त्याच्या अगोदर या वातावरणामध्ये पंचमहाभूत पहिलीच आहे. याला सर्गसृष्टी म्हणतात. तुमचं जे आहे ती विसर्ग सृष्टी आहे. 10 तत्व पाहिली ना आपण. सर्गसृष्टीमध्ये इथे आधीच आहेत पंचमहाभूत. ब्रह्मदेवानी नाही निर्माण केली. ब्रह्मदेवाचं बाप ज्याला म्हणतात त्यांनी आधी निर्माण केली, आणि ब्रह्मदेवाने त्याच्यातले घेऊन पंचीकरण केलं. काय केलं? एखाद्या वस्तूमध्ये पृथ्वीचा जो अंश आहे हा जर त्या ठिकाणी 4 भागातला 1 भाग, 1/2 भाग जर पृथ्वीचा असेल, तर त्याच्यामध्ये उरलेली जी 4 आहेत ना, आप, तेज, वायू आणि आकाश यांचा 1/8 असा भाग घेऊन पृथ्वीचा अंश ज्याच्यामध्ये जास्त आहे त्या पदार्थामध्ये असं त्या ठिकाणी पंचीकरण होतं. अपंचकृतचं पंचीकृत मध्ये जे काय त्या ठिकाणी अपंचीकृत कोणती? शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, बरोबर ना? तेच ना अपंचीकृत. मिक्स न केलेली, स्वतंत्र असलेली. आणि हे आता मिक्स करताना ह्या जो फॉर्म्युला वापरला आणि ती पंचीकृत झाली. पण पंचीकृत असा तुमचा जो जे आहे त्याच्या आधी अपंचीकृत इथं आहेतच. मग काय कशामध्ये मिसळलं? काहीच झालं नाही, काहीच झालं नाही. पंचमहाभूत आधीच विद्यमान आहे आणि तुमच्या देहामध्ये आले. आता याला एक उदाहरण सांगून आपण तिथे थांबून शेवटचा श्लोक घेऊ. एकाने काय केलं, कलाकार बा कसा आहे, त्याने काय केलं माहितीये का? एक घागर आणली मातीची, त्याच्यामध्ये पाणी भरलं, थंड पाणी भरलं, आणि फ्रीज मध्ये, मोठा फ्रीज होता तो, त्याच्यामध्ये घागर ठेवली. काय झालं ते पाणी? काय झालं? ती घागरीमध्ये काय झालं? आता बोला, घागरीचं काय झालं? पूर्ण काय झालं? घागरीत काय आता? बर्फ आहे. बरोबर, बर्फ आहे. आणि ती वरची जे खापर होतं ना ते घागरीचं फोडून टाकलं. आता घागर आहे की नाही? पण कशी आहे? बर्फाची. आणि ती आतमध्ये कोरली त्यांनी, कारागिरांनी. पाणी साठवायला पाहिजे ना, कोरली, त्याच्यात पाणी साठवलं. आणि पुन्हा असं पाण्याचं एक तलाव होता, त्याच्यामध्ये ती घागर ठेवली. सांगा बरं आता काय झालंय? नेमकं काय झालंय? काही तुम्ही त्या बर्फाच्या घागरी, बर्फ आतमध्ये आहे, आतही पाणी, बाहेर बी पाणी, आणि उपाधी सुद्धा उपाधी मडक्याची असती तर मग जरा भिन्न तो वाटला असतं. पण आता उपाधी कशाची आहे? बर्फाची आहे ना ती घागर. म्हणजे उपाधीत बी बर्फच आहे. नानास्ति किंचन, दुसरं ब्रह्म सोडून काहीच नाहीये. जगत वाटतं तो तुमचा भास आहे ब्रह्मच आहे. अनंत रूपे अनंत विषयी देखील त्याची बापरक माझेवर. आता सांगा ना, बर्फ आहे का पाणी आहे? आत घागर, बाहेर पाणी, पाण्याची पाणी आले मिळून, नाथाच्या घरची उलटीच म्हणून पाण्याला मोठी लागली ताण. पण पाणीच आहे इथून तिथून, पाणीच आहे, बर्फ बी नाही. बर्फ अवस्था बदलली म्हणजे मूळ वस्तू थोडीच बदलते. मग तरंग पण असे की नसे, हे पाणी अशी काही प्रतिभासी नाही ना. पाण्याला लाटा त्या पाणीच आहे का? लाटा आहेत. मग नसावत का लाटा? लय आनंद मिळतो ना लाटा. म्हणून भक्ती मुक्तीवरची भक्ती. शेवटचा श्लोक आता पाहत आहे.
जे सर्व ठिकाणी सदोदित असते तीच आत्मतत्व होय. हेच तत्व जिज्ञासू माणसाने अन्वय आणि व्यतिरेकाने जाणावे. सदोदित, जे सदोदित असतं, आता मग नाही, एकदिशी नाही, तीच आत्मतत्व होय. म्हणजे आत्मा तुमच्या देहापुरता मर्यादित नाही. आत्मा हे व्यापक तत्व आहे. ते आत्मा ब्रह्म आहे, ते मी आहे. व्यतिरेक बी केला, अन्वय बी केला. व्यतिरेक काय केला? देहाचा व्यतिरेक केला, व्यावृत्ती. एक गोष्ट समजून घेण्याकरता अन्य वस्तू ज्या आजूबाजूला आहे त्याची व्यावृत्ती करायची. याला भागत्याग लक्षणा म्हणतात. भागत्याग लक्षणेने काय केलं? व्यावृत्ती केली ना त्याची, अन्य वस्तूंची आजूबाजूच्या व्यावृत्ती केली. परब्रह्म तसंच होतं, सांगता येत नाही पण सिद्ध होतं. अनात्म वस्तूंचा त्याग केल्यानंतर त्याला सपोर्टिंग असणार, तिथं सर्वत्व व्याप्त असणार आत्मतत्व शिल्लक राहतं, ते मानवतीला येतं. न सांगणे वरी बाळापती शिरूपक, ती हा माझा नवरा दसमुसळे असं बोलत असत काय? संस्कार नाही दिला, हा माझा नवरा असं बोलायचे. ही माझी पतिदेव असं म्हणलं तरी बी नाही, भाषेचा विषयच नाही, निर्देश नसतो करायचा. लाजण्याचं लक्षण दाखवलं का नवरा सिद्ध झाला. हे शब्दे विन संवादी जे इंद्रियाने नेता भोगीजे बोलादी झुंबीजे प्रमेयासी. बोलादी झुंबीजे प्रमेयासी, आधीच प्रमेयकार वृत्ती झालेली, बोलणं निमित्तात येत. बोलादी झुंबीजे आता आत्मप्रभा आणि तनवी तेची करून ठाण देवी. जो इंद्रिया ते चोरून जेवी तयाचीच पावे. आणि इंद्रिय सजग करून निघाला ब्रह्म पायाला. कसं झालं? इंद्रियाला कळून मी नाही द्यायचं, इंद्रिया ते चोरून जेवी. हे शब्दे विन संवादीचे इंद्रियाने असो. म्हणजे हे जे आत्मतत्व आहे ते सर्व ठिकाणी सदोदित असतं. तीच आत्मतत्व होय, तीच जिज्ञास तत्व जिज्ञासू माणसाने व्यतिरेक अन्वयाने ओळखायचं. व्यतिरेक म्हणजे अन्याची व्यावृत्ती असलेलं सिद्ध होतं. आणि अन्वय पद्धतीने व्यतिरेक पद्धतीमध्ये काय केलं? धनदारा पुत्र जनबंधू सोयरे पिशोन सर्व मिथ्या हे सांगितलं का नाही? ही व्यतिरेक पद्धत. आता त्यांच्यामधलं जे बाधक होतं त्याची व्यावृत्ती केली, त्यांच्यावरती तुमची असणारी आसक्ती बाजूला केली. कायांना गोळ्या घातल्या बायका पोरांना, धनदारा पुत्र जन मिथ्या, जो तो गोळ्या घालेल ना. तसं नाही, बाधीकरणामध्ये काय नाश आहे का? परिवर्तन आहे. त्यांच्याबद्दल असणारी आसक्ती काय केली? बाजूला केली. म्हणून धनदारा पुत्र जन. आणि पुढचा अन्वय व्यतिरेकाने ते समजून घ्या असं जे सांगितलं, इथे व्यतिरेक झाली. आता अन्वय पहा. नर नारी बाळे अवघा नारायण ऐसे माझे मन करी देवा. गोरक्षेत्राची बायको लय मजे मी सांगते, त्यांच्या घरी गेलं का मजा येते. आम्ही हसून हसून येऊ. यांना सगळ्यात देव दिसतं ना, आमच्यात ब्रह्म दिसत नाही. गोरक्षेत्राला म्हणजे यांना सगळ्यात बाहेरले ब्रह्म दिसत. आमची बी म्हणते तुम्हाला बाहेरले ब्रह्म दिसतं सगळ्यांमध्ये, आमच्यातच दिसत नाही. काय नाही, बरोबर आहे. त्यांचं काय चुकलं? का दिसू नये त्यांच्यात ते ब्रह्म? आपल्याला चाललंय प्रयत्न चाललाय, हे सत्संग तेवढेच करताय. ह्या जन्मात झालं तर बरंच होईल, तुम्हाला त्याचा लाभ होईल. पण नाही झालं तर कधी होईल मला नाही सांगता येणार. पण चाललंय, प्रयत्न चाललाय. आम्ही झोपा काढायला नाही आलो, काय गोडधोड मिळते म्हणून नाही, आणि हातपाय दाबून घ्यायला बी नाही आलो, मुळीच नाही. प्रकृतीला थोडासा सीन वाटला, आणि एखादा ते कोणाला सांगितलंय नाही म्हणतो, नाहीच म्हणतो आम्ही. वाटलं बा जरा थोडस दाखवू द्या मग. पण आमच्या डोक्यात असतं देव माझा नाही, देव मी याचा साक्षी. पण वृत्तीवर द्यायच्या आल्यानंतर होत नाही. काय बिघडलं? तू चल आमच्या बरोबर रोज दाबीत बस. कायला दुसऱ्यांना कोणाला सांगायला? बळीरामला सांगून काय बी आहे की नाही? होतं ना, प्रत्येकाची प्रकृती आहे. पण एवढी काय क्षमता झाली का काय त्या प्रकृतीची? प्रकृतीबद्दल बोलतोय मी, माझ्या प्रकृतीबद्दल बोलतोय. प्रकृतीबद्दल म्हणजे बायकोबद्दल, पण बायकोबद्दल नाही, माझ्या प्रकृतीबद्दल बोलतोय हे सगळं. बायकोनी बी असं समजण्याचं कारण नाही. माझ्याबद्दल काय बोलले तुम्ही? सार्वजनिक काय बोललं? आपलं प्रायव्हसीचं असताना तसं काय नाही. मी माझी प्रकृती माझी पत्नी आहे, तिच्याबद्दल बोलतोय मी. तुझे तर खूप उपकार आहेत. मस्तपैकी इस्त्री करून घरामध्ये तयार ठेवते. कुठे जायचे आधीच फक्त आधी सांगायला लागत. सगळं पद्धतशीर बॅग बीग सगळं करून
कुठे विवारीला जा, नर्मदा परिक्रमेला जा, कुठे यांनी काय बिघडवलं आपलं सांगत चला ना फक्त. संपलं. हा अशी ही 4 श्लोक आहे. चतुश्लोकी चारी भागवत झाला. आता भागवताचं चिंतन बी संपलं. आपला शेवटचा दिवस आज. आता परिहार काय द्यायचा? काय परिहार द्यायचा? मी जर हे केलेलंच नाही, मी चिंतन केलेलं असलं आणि मग त्याला कोणी साहेबूत झालेलं असत तर मग त्यांचं मी काय करू शकतो? आभार प्रदर्शन मी मानेल. पण त्यांनी माझ्याकडून करून घेतलं, त्यांनी तुमच्याकडूनच करून घेतलं तर कोणी कोणाचे आभार मानायचे? त्यांनी करून घेतलं माझ्याकडून, तुम्हाला कारणीभूत बनवलं आणि झालं ते. आणि बोलला तोच, मला बोलायला त्यांनीच लावलं, माझ्याकडून करून त्यांनीच घेतलं आणि तुम्ही त्याला साहेबूत झाले, तुमच्यामधून त्यांनीच केलं. पण तुम्ही मी वेगळा आहे का? ऐकणाऱ्या तुम्ही ऐकायला आले, ऐकण्याच्या निमित्ताने आले. ऐकणाऱ्यात त्याची सत्ता होती म्हणून तुम्ही ऐकलं. 2-4 मडीबरी नाही आली मेलेली. म्हणजे तुमच्यात तो आहे. श्रोता तोच, वक्ता तोच, हे पदार्थ वस्तू सुद्धा तोच. हे याच्यातून कसा आवाज तिथपर्यंत जात नाही ते ही यंत्रणा बनवली. इथं काय त्याच्या वाचून नाही, फक्त अन्वय आणि व्यतिरिक्त करता आला की लक्षात येईल. आपल्या मोबाईल आहे का पृथ्वी आहे? पृथ्वी आहे का पाणी आहे? पाणी आहे का अग्नी आहे? अग्नी आहे का वायू आहे? वायू आहे का आकाश आहे? आकाश आहे की माया आहे? आणि माया आहे का ब्रह्म आहे? प्रत्येक पदार्थाचा निवाडा. आणि तुमच्यात तो विवेक आहे. तांदूळ निवडता तो नाही, वेगळं वेगळं करता येतं का नाही तुम्हाला? विवेक नाही तुमच्यामध्ये. काय वेगळं करायचे तुमच्यामध्ये? बुद्धी नाही. पण तो विवेक फक्त तुम्ही कुठे लावलाय? तिकडे प्रपंचाकडे लावलाय. तो फक्त इकडे टर्न करायचा आहे. फिरविला अगट फोडीला चरणी, फिरवायचं त्याला त्या विचाराला, इकडे लावायचं. असो, एक 5-7 मिनिटं 5 मिनिटं जास्त झाली, त्याच्याबद्दल माफी मागतो. 7 दिवसामध्ये एकही मिनिट पुढे गेलो नाही, कोणीच नाही, बाबाही नाही, मी बी नाही. 7 मिनिटात एकही मिनिट उशिरा आलो नाही. हे आमचं महत्व नाही सांगायचं. हे आपण साधक आहोत, याचं वळण आपल्याला पटाप लागावं म्हणजे खरी साधनेला सुरुवात होते. पहिला वेळ आणि वेळेचं महत्व सांभाळा. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आसन. बसल्यानंतर आसनाची सिद्धी व्हावी. 4 वेळेला इकडं तिकडं करायचं साधकाला कारण नाही. हे अशी वळण लावायचं. असं चिंतन करायला वळण लागणार नाही. तर काही ऐकता 2 तास बसायचं, सहज वळण लागतं. म्हणजे चिंतनालाही 2 तास बसू शकतो. पण आता आपल्याला कळ लागलेली असते आणि चिंतनाला बसलेल्याला युक्ती करतो. अवस्था झाली का झालं चिंतन. अवस्था झाल्या चिंतन सुरू होतं आणि तेव्हा याचं चिंतन संपतं. तिथं तर खरी भूमिका तयार होते आणि तिथून पुढे तुमचा जे चित्त एकाग्र होऊन. असो, झालेली सेवा या ठिकाणी पंढरीश परमात्मा, माऊली ज्ञानोबाराय, जगद्गुरु तुकाराम महाराज, शांती ब्रह्म एकनाथ महाराज, भक्तीचे स्पेशालिस्ट नामदेवराय, सद्गुरुनिष्ठ निळोबाराय असं वारकरी संप्रदायाचं हे पंचक त्या ठिकाणी आणि सच्चिदानंद श्रीपाद बाबा, रामदास बाबा आणि तत्वचिंतक गुरुवर्य मेटकरी बाबा आणि तुम्हा सर्व संत सज्जनांच्या चरणी ही सेवा समर्पित करून सेवेला पूर्णविराम. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल.